तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस। तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी। औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण। मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर। एक कॉल करा आणि मदत लगेच। सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे। येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर। तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। राहुरी तालुक्याच्या पश्चिमेला असणाऱ्या अतिशय डोंगराळ व दुर्गम भागात 25 मे रोजी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर धाडसी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। राहुरी तालुक्यातील म्हैसगाव गागरे वस्ती जिल्हा परिषद शाळेजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विलासराव भागवत गागरे यांची वस्ती आहे। अज्ञात दरोडेखोरांनी रात्री बंद घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला। यावेळी घरात सर्वत्र पाहणी केली, त्यातच समोर असलेल्या कपाट व पेट्यांवर त्यांचं लक्ष गेलं। लागलीच कपाट व पेट्यांची उचकापाचक करत आतमध्ये असलेले 2 ते 2.5 तोळ्याच्या सोन्या चांदीचे दागिने, रोख 40 ते 50 हजारांची रक्कम चोरट्याने लंपास केली। सदरील प्रकार गागरे यांचे पुतणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित विलासराव गागरे यांना सांगितलं। त्यानंतर गागरे यांनी तात्काळ राहुरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला। यावेळी राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम सुरू केली। यावेळी अहिल्यानगर येथील श्वान पथकास पाचारण करण्यात आलं होतं, मात्र श्वान पथक रस्त्यालगत जाऊन घुटमळत होतं, त्यामुळे श्वान पथकाला या दरोडेखोरांचा माग काढता आला नाही। गागरे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करतात। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।